दादाला असं नेह नव्हतं पाहिजे देवाने. म्हणजे विठ्ठलच होत दादा. दादासारखं माणूस नाही. लहानपणी आम्ही रानात कामाला जायचो. हाका मारायचं तेवढं आम्हाला. अशा वहिनी जर म्हणल्या का नाही की बाया बोलव त्यांना चांगला शालनला लताला, आम्ही तिघी जणी होतो. हाका मारायचं दादा. मग आम्ही इकडे मिरची विकायचो त्यांच्या रानातले आणून. मग दादा श्रीनिवास दादा पैसे मोजाय यायचं आमच्या शाळेत होतं नाही तर. मग पैसे मोजायचं ठेवा जपून आणि सांगू नका डॅडींला, म्हणजे त्यांच्या वडिलांना आम्ही पैसे मोजायला तो. कशाला आम्ही येतोय म्हणून सांगू नका. अजितदादा, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेलं विकासाचं एक स्वप्न होतं. 22 जुलै अजितदादांचा खरं तर वाढदिवस जिथं साजरा करायचा तिथं कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण राज्याला जयंती साजरी करावी लागते. या सगळ्या प्रवासामध्ये दादांच्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये राजकीय कार्यकर्त्यांच्या पलीकडं दादा कसे होते आणि दादांच्या बरोबर असलेली सामान्यातली सामान्य माणसं कशी होती हे आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याबरोबर आहेत सांगोनाबाई गायकवाड. आजी बारामती तालुक्यातल्या काटेवाडी नजीकच्या कन्हेरी गावच्या खरं तर, पण गेली अनेक वर्ष दादांच्या कुटुंबात त्यांची मुलगी हे सगळं कुटुंब सगळं वावरलं. आपण त्यांच्याशी याविषयी जाणून घेणार आहोत. अजितदादांशी आणि तुमचा संबंध कसा आला? लय चांगला. कधी दादा बोलला नाही. कधी तुम्ही भेटला पहिल्यांदा? ते आता लहान होत तर तिथंच होती की त्यांच्यात. लहान होते तसं ती मी त्यांच्याच की बरोबर होती आशा वहिनीच्या संगतीनं. आणि कशाला जायचं तिकडे तुम्ही? कामालाच मी त्यांच्यात होतो. कनेरीवरनं कामाला जायचं? हो, कनेरीवनं कामाला जायचो, म्हणजे रानातलं करायचं. आणि रानातलं आम्ही सोडल्यावर मग मला मुंबईला नेलं वहिनींनी. आणि ती जयदादाच्या जन्माच्या टायमाला नेलं. आणि पार दादा 2 वर्षाचा होता. पण दादा बिचारा कधी लय मन चांगलं, ती म्हणजे विठ्ठलच होत दादा. दादासारखं माणूस नाही. काय अशा आठवणी होत्या का की दादा तुमच्याशी बोलायचे कुठल्या विषयावर? नुसतं चावी द्यायचं तेवढं माझ्याजवळ. हाक मारून म्हणायचं चावी धरा. सुनित्राजवळ चावी द्यायची, ती जवळच ठेवायची, कुठं ठेवायची नाही. तेवढंच बोलायचं. केवळ कोण लोक जेव्हा यायची असली किचनच्या मोहर उभं राहून सांगायचं 10 लोक यायच्यात जेवाय, 1 वाजता जेवण पाहिजे, 12 वाजता जेवण पाहिजे, एवढंच सांगायचं. जेवण व्यवस्थित झालं काय म्हणायचं? काय नाही, आलं की सगळी लोक जेवाय बसली, वाढायची 4-5 वाढायची. जेवण आहे का शिल्लक, जेवण आहे का शिल्लक. पोरं सांगायची, मग मी कशाला जाते सांगाय. पोरं सांगायची भरपूर आहे दादा, काय काळजी करू नका. लहानपणी दादांच्या काय आठवणीत का? ते लहानपणी असताना लहानपणी आम्ही रानात कामाला जायचो. हाका मारायचं तेवढं आम्हाला. अशा वहिनी जर म्हणल्या का नाही की बाया बोलव त्यांना चांगला शालनला लताला, आम्ही तिघी जणी होतो. हाका मारायचं दादा. मग आम्ही इकडे मिरची विकायचो त्यांच्या रानातले आणून. मग दादा श्रीनिवास दादा पैसे मोजाय यायचं आमच्या शाळेत होतं नाही तर. मग पैसे मोजायचं ठेवा जपून आणि सांगू नका डॅडींला, म्हणजे त्यांच्या वडिलांना आम्ही पैसे मोजायला तो. कशाला आम्ही येतोय म्हणून सांगू नका. खेळीमेळी होतं दादा लहानपणापासून, आणि मोठं झालं तरी खेळीमेळी. कधी दादाने कोणाला दुःख दिलं नाही. बाहेर दादा कडक वृत्तीचे होते आणि तुमच्याशी वागताना कसे वागायचे? कधी नाही, कधी दादा बोललो नाही. तर मी राहिलीच नसते कामाला इतक्या दिवस. कडक स्वभाव होता त्यांचा, पण मायाळू लय असं होत. कारण इतक्या वर्ष कामाला राहणं तेवढं शक्य नाही. हो, 35 वर्ष. आणि आता माझं गुडघं दुखायला लागलं म्हणजे माझ्या मनानेच राहिली घरी, कामच व्हाय ना, काय करायचं.
त्यांचा लय स्वभाव चांगला दादांचा. दादाला असं नेह नव्हतं पाहिजे देवाने. दादा गेले पण अगदी घरातला माणूस गेल्याचं सगळं. घरातला माणूस नाव काढलं तरी मला रडायला येत. कधी आपल्याला बोललं नाहीत दादा, खवळलं नाहीत, खरं टाळणी झालं म्हणलं नाहीत, काय नाही. कधीतरी मीठ नसलं जेवणात तर म्हणायचं आता मुंबईत सगळी मिठाचीच आहे, आपल्या तर भाजीत मीठ नाही, हसायचं असं म्हणायचे. हा, पण खवळलं नाही कधी. मग ती वहिनी सांगायच्या तिला उपास आहे म्हणून तिनं नसल बघितलं, काय नाही ग, कधीच बोललं नाही दादा. वहिनी बी देवीच होती, कधी वहिनीनं दुःख दिलं नाही आणि दादाने नाही. आणि मुलं तर माझ्याशिवाय राहतच नव्हती दोन्ही बी. आणि अजून बी गेलं तर खांद्या वाट टाकतात पोरांना माझ्या. म्हणजे मी नातुंडांना जीव लावला ना इतकी त्यांना लावला. तर एवढं लिहित होती मी गेल्यावर झाला म्हणलं ती बारक, आणि ती मोठं 2 वर्षाचं होत. ज्या दिवशी घटना घडली कळलं त्यावेळेस तुम्ही काय करत होता आणि काय काय वाटलं त्यावेळेस, काय भावना होत्या? आता काय कळल्यावर तर मला बोलायला सुद्धा येत नव्हतं. कुणाकडं पळून कुणाकडं काय झालं गेलं म्हणल्यावर किती बेकार वाटलं. आणि माझं ऑपरेशन केलेलं डोळ्याचं, रोडच थांबा ना. सगळी म्हणायची रडू नको ऑपरेशन केलं. थांबा नसतं काय, कसं थांबू. आणि अजून मी नाव काढलं तर रडायचं. आपल्याला दुखत दिलं नाही त्या माणसाने. एक वर्ष झालं. दादा आज बारामतीमध्ये नाहीत, बारामतीकरांमध्ये नाहीत. परंतु फक्त कुणा एकाच्या घरामध्ये हे दुःख नाही, तर संपूर्ण बारामती, संपूर्ण राज्यात जे दादांच्या विकास पद्धतीवरती, कार्यपद्धतीवरती प्रेम करतात त्या प्रत्येक दादांच्या चाहत्यांच्या घरात हीच भावना आहे. पण दादांबरोबर 35 वर्ष, दादांच्या कुटुंबाबरोबर 35 वर्ष घालवलेल्या सामान्य माणसाच्या घरातही आजही तीच अवस्था आहे. चांगुणाबाई गायकवाड ह्या खरं तर शेतात कामाच्या निमित्तानं पवार कुटुंबाशी जोडल्या गेल्या, पण आज त्या दादांना वेगळं आणि परकं मानतच नाहीत. दादांच्या आठवणीनं फक्त आठवण जरी काढली तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आजही हीच भावना अनेकांची आहे जे दादांवर प्रेम करतात.